व्यक्तिमत्व केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही, त्यांचं नातं हे माणसाशी आहे, परंपरेशी आहे आणि आज इथे दिसणाऱ्या या विंटेज कार्स आणि बाईक सारख्या आपल्या इतिहासाशी आहे. तुमच्या पाठी धावून येतात न्याय हक्कासाठी. या ठिकाणी उपस्थित सर्व रेस मधले प्रेमी, त्याचबरोबर संपूर्ण त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपण आलात खास करून माझा मित्र यांनी संपूर्ण हे अरेंज करायचं किंवा नियोजन करायचं कारण करायला नव्हतं पाहिजे. का केलं हे प्रत्येकाची आवड असते. म्हणजे त्यांचे वडील माझे मित्र होते आणि हा त्याचं पण नाव भोसले, माझं पण नाव भोसले. आज दोन भोसले एकत्र आले तर काय होतं, असं करू नका की ते एक म्हण होते जुनी, काठीने ढोसले, तसं काय करू नका. पण एक सांगतो, त्यांनी एवढं परिश्रम घेऊन संपूर्ण सगळं केलं, करायचं कारण नाही. पण जसं कारचं, गाड्यांचं, रेसचं प्रेम असतं, आज ह्या संपूर्ण ह्याच्यातनं भावी पिढीला कळायला पाहिजे या गाड्या कुठल्या आहेत, कशा आहेत नाही. आज मला वाटतं कितवं वर्ष, दुसरं वर्ष, एवढं सगळ्यांना बोलून नियोजन करून आपण सगळे आलात. आपलं स्वागत आहे. फक्त एकच आहे, गाड्यांच्या चाव्या इथं ठेवून जाय. माझ्या गाडीची घेऊन जाऊ पाहिजे तर तसं काही मावणार नाही. पण मनापासून एवढं बरं वाटतं ना, कारण की मी सुद्धा का फ्रीक आहे. यांनी जेव्हा सांगितलं, माझं तर आता प्लॅनिंग चाललंय कन्याकुमारी, आपलं हिमालय टू कन्याकुमारी जाणार म्हणजे जाणारच. प्रत्येकाची आवड असते वेगवेगळी, पण तुम्ही ज्या गाड्या ठेवल्यात त्याचे पार्ट्स कॉन्टेस्ट आहे, ही आहे, ती आहे, ही जुन्या फिएट ऑडी बिडी, फक्त मला सांगायचं, कारण की मला माहिती ना सगळ्यांचा डाकू मी आहे. मला माहिती ना कुठं पार्ट कुठं मिळतात. आणि FOC म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट गाड्या मेंटेन ठेवा. कारण की नंतर मला सांगा ना, आता एवढ्या मोठ्या गाड्या निघाल्यात, हे ते, या गाड्या बघायला पण मिळणार नाही. या गाड्या फक्त गाड्या नाही आहेत, या गाड्यांबरोबर प्रत्येकाचं म्हणजे लहानपणापासून कॉलेज असेल, शाळा असेल, हे ते सगळ्यांच्या भावना निगडीत आहेत. आज फरारी आणली, लंबोर्गिनी आणली, त्याला काय हे विशेष नाही. पण आपल्याला कोणी सोडलं त्या गाडीतनं, कसं हे आपण या गाड्या बघत आलो. या गाड्या जसं तुम्हाला पडद्याआड जाऊन देणार नाही, तसं गाड्यांना सुद्धा पडद्याआड जाऊन देणार नाही, एवढंच सांगतो फक्त.
नाही, एवढा टाळ्या वाजवून वाजू नका. मला माहित आहे मी जास्त बोलतोय. तुम्ही म्हणाल खूप बोलतात आहे, म्हणलं जोरात टाळ्या वाजवा म्हणजे बंद करते मनापासून. म्हणजे माझं फर्स्ट लव्ह मला विचारलं काय, तर रेसिंग. आता आहे त्यात आता सांगणार नाही, भाग तर घेणारच. पण आपण जे मेंटेन केलंय त्या मेंटेनन्स करता शेवटी पैसे लागतात. त्यासाठी जे जे मदत लागेल त्यांनी सांगावं. कुठं मिळत गाड्या जपा, शब्दात वर्णन. सो ब्युटिफुल ते सगळ्यांनी ऐकलंय ना. आता गप्पा सांगतो आणि त्याबद्दल मला माफ. या गाड्या सगळ्यांना लॉक करून टाका, सगळ्यांना बाहेर काढा आणि गाड्यात ताब्यात घ्या. असं म्हणलं नाही, मार खाईन मी. खूप खूप मनापासून बरं वाटत. पुण्यात हे ते विंटेज रॅली हे ते खरंच मग का लाभ मला बाकी काय समजत नाही. आणि इथं जर तुम्ही बाजूला सरकला तर बरं होईल. SD बिस्दी जावा बिवा हे ते BSA बॉबी पण आहे पिक्चर मध्ये होती ना बॉबी, साईडला स्टेपनी. चांगलंय. सातारमध्ये पहिल्यांदा आपण ती कोणाची आहे? ओमची आहे. ती नीट खाली आणा म्हणजे झालं, नाही तर वरती त्याला नाही तर हँगिंगच ठेवू नका म्हणजे झालं. एनिवे, विश यू ऑल द बेस्ट. खूप खूप ज्या ज्या ठिकाणी आहे ना गाड्यांचे इव्हेंट्स असतात, मोटरसायकलचे इव्हेंट्स असतात. मी सुद्धा फॉर्म्युला 1 रेसर होतो. आलो इथं एवढ्यासाठी, पॅडल शिफ्ट म्हणतात त्याला. त्यावेळेसचे जे रेसर होते, मायकल शूमॅकर हे ती सगळे डेव्हिड हे सगळ्यांबरोबर क्वालिफाय झालं. कारणामुळं मला यायला लागलं. एक आणि काय करायचं तर रेसिंग जसं मित्र ही तुमच्या आयुष्य. मला माहित आहे फार बोलतोय आणि सगळ्यांचे डोळे माझ्याकडे, हे कधी माईक सोडतात.
तुम्ही गेला तरी मी एकटंच बोलत राहीन, असं तुम्हाला वाटतंय का? काय काय व्हॉट रबिश. असंच प्रेम राहून द्या मनापासून. आणि खूप खूप गाड्या काय मेंटेन केल्यात, पास विशेष काट. एक एक बघून बघून अक्षरशः कोणाची बघायची, ह्याची बघायची, त्याची बघायची, गाडी कुठली काय हे बघायला पण मिळत नाही. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि मला या शेंबड्यानी मला कारण नसताना बोलवलं. मी म्हणलं मला का बोललो? म्हणलं आपलं आडनाव एकच म्हणून तुम्हाला बोललो. कसं होतं काय? एनिवे, जोक्स अपार्ट, पण मनापासून आपल्या कार लवर्स आणि सगळं बाईक लवर्स सगळ्यांना शुभेच्छा. गाड्या नीट ठेवा, कारण की याचे पार्ट्स तुम्हाला पाहिजे असतील तर मला सांगा, मी सईकडनं आले. मला माहिती आहे कुठं काय मिळतं काय नाही, कारण की मी स्वतः कार लवर. कॉन्टेसा असेल, ही असेल, प्रीमे पद्मनी, हे ते 124 मर्सिडीज असेल, लँड मास्टरचं आता व्हाईट वॉल टॉयज आहे, ते आता ते व्हाईट वॉल टॉयज बनवतात का नाही, नाही तर बनवायला लावू. एवढं काय तेवढं, हां पार्ट बनायला लावू, तेवढ्यासाठी कारखाना चालू करू. पण हे मनापासून मला, म्हणजे खासदारकीपेक्षा अशा बरं वाटतं की बस. आणि